पांडुरंगा करू प्रधान नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे पाठ करून कथेला सुरुवात आहे। कथेचं अनुसंधान आहे का गजेंद्र उद्धाराचं कथानक आपण ऐकत आहोत। गजेंद्र कोण आहे? जीव आहे, जीव। त्याला असणारा नखरा आहे, नखरा म्हणजे काळ आहे। कसला काळ आहे? दवाखान्याची अँब्युलन्स बघा, अँब्युलन्सवर कसलं चित्र आहे बघा माग, आहे का नाही? काळ तिची मगर मिठी सुटत नाही म्हणते ती बरं का माणसं। आता ज्याची सुटली भाग्यवंत आहेत, नशीबवान आहेत का तर त्यांनी नामाचं चिंतन केलं। आणि त्याच्यानंतर त्रिकुट नावचा पर्वत आहे, ती पर्वत रजतमा सत्व तुका म्हणे 3 प्रकाराचे केले जन। 3 प्रकाराची जन त्याच्यात असणार, त्याच्या जवळ शिवाय सरोवर म्हणजे असणारे विषय आहे। आणि त्या सरोवरातलं पाणी विषय रूपी असणाऱ्या पाण्यामध्ये तो असणारा मगरही राहताय आणि हत्ती बित्ती पाणी प्राशन करण्यासाठी गेलेला आहे। अशा प्रकारचं असणारं तिघांचं असणारं झालेलं आहे। तिथून असणारं वैरत्व असणारं निर्माण झालं आणि गजेंद्राने ठरवलं की तुझं सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचुनी, भगवंताशिवाय कोणी सोडवू शकत नाही। सर्वांनी सोडलं गेलं आणि गजेंद्र भगवंताचा धावा करू लागला। सगळ्यात धावा कुठला करायचा? काय करावे ते साधन फळावघेची 3। काय अनेक साधन करायचे? नावापुरते साधन नाही जे तू करशील, अनेक काही नावापुरते साधनच नाही का तर कलियुगी करावे कीर्तन, तेने प्रगटेल नारायण। भगवंताचं कलियुगामध्ये कलियुगी सकळांशी येते आहे अधिकार। कलियुगी उद्धार हरीच्या नामे, हरीच्या नामाने उद्धार होते असणार। गजेंद्राने ठरवलं आणि भगवंताचा धावा करायला सुरुवात केला। भगवंत असणार गरुडाला मागे सारल्याने धावत आलं, गजेंद्राचा उद्धार केला। जेव्हा भगवंताच्या पाठीमागून गरुड आलं, धापा टाकायला लागलं, खाली मान घातली। गरुडाला वाटत होतं माझ्यासारखा कोणच फास्ट नाही, कोणच पडत नाही। पण जेव्हा भगवंताचा वेग बघितला, खाली मान घातली, लाजले आणि काय करू लागले ऐका। मजना पोचता श्रीपती पुढे गेला शिकायचे रीती, गरुडा तुझी दे कोणी मंदगती, गजेंद्रार्थी धामी। भगवंता मला म्हणायचं तरी होतं जरा चाबूक तरी गर 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 फिरवायचा होता, फास्ट पळाला असतो म्हणजे एखाद्या जनावरासारखं। बैल फिरव चाबूक दाखवल्यावर बैल कसा पळतो जोरास, तसं मी जोरात पळवलं असतं, नुसतं खुणवलं असतं तरी मला विचारलं नाही तुम्ही जरा फास्ट चला वेगात चला। भगवंत मनानेच म्हणजे नाही हो गरुडजी तुमचा वेग मला कमी वाटत होता आणि त्या हत्तीचा आवाज का नाही लई वाटला व तुमच्या वेगा पुढं, म्हणून त्या असणाऱ्या हत्तीच्या आवाजाला धावून गेलं। भगवंत म्हणतात ऐकोली श्रीरामाचे वचन, गरुड झाला जय मान मग घालून लोटांगला धैले चरण हरीचे। अशा प्रकारचा भगवंत म्हणल्यावर अतिशय लाज वाटली गरुडाला आणि गरुडाने गडबड असं लोटांगण भगवंतासमोर घातलं, भगवंताचे पाय धरले। आमच्या गतीची तू गती, आमच्या शक्तीची तू शक्ती, आमच्या मातीची तू माती, कृपा मूर्ती श्रीकृष्ण कृपेची मूर्ती असणाऱ्या भगवंता चाले हे शरीर कोणाच्या सत्य देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजन चुकू नको। म्हणजे आतमध्ये आमची ताकद तुमच्यामुळेच आहे, आम्हाला गती तुमच्यामुळेच आहे भगवंता म्हणले। म्हणून पुन्हा भगवंताचे दोन्ही पाय धरले। नव्हे आमच्या असणारी बुद्धी, बुद्धीचा जनित लक्ष्मीचा पती, आठवीचा चित्ती काय नव्हे बुद्धीला चालना देणारे भगवंत तुम्हीच। म्हणून गरुडजी खाली मान घालून काय म्हणतात? युक्त क्षुदले पाडील बहुत बहुत वक्र पाळू भगवंता, काही अर्थ मज देई। भगवंता तुम्हाला पळत 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 घेऊन येत असताना लय भूक लागली भगवंता। मग कृपा करणाऱ्या भगवंता लवकरात लवकर मला जेवण्यासाठी काय द्या।
काय द्या म्हणल्यावर हा बहिणी चहा आणलाय बघा तुम्ही म्हणायला लागले हा काहीतरी जेवणासाठी द्या म्हणून त्याच्यासाठी म्हणजे असणार श्री संकल्प स्फूर्ती श्रीराम मंदिर या मंदिराच्या ठिकाणी 25 जानेवारी रोजी म्हणजे अर्थात शनिवारी 3 दिवसानंतर ब्रह्मपत्र वाचन सोहळा आहे. त्या वाचन सोहळ्यासाठी महाप्रसाद आहे. तो 26 जानेवारीच्या दिवशी सकाळी 7 वाजता महाप्रसाद आहे. सगळ्यांना फुलाची पाकळी म्हणून आहार असावा काहीतरी असणारा संयोजन केलेलं आहे नियोजन केलेलं आहे. त्याच्यासाठी सुश्रूषक अतुल थिटे व अतुल रामेश्वर थिटे या जोडगुळी आहे का नाही पती पत्नी या असणाऱ्या पती पत्नीने मिळून फुलाची पाकळी ह्या सर्वांना आहारासाठी नाश्त्याचं असणारं जेवण असेल किंवा काही असणारा महाप्रसाद आहे. ह्या महाप्रसादासाठी 5,000 रुपये देणगी दिलेला आहे. धन्यवाद प्रभू रामचंद्र त्यांच्या कल्याण करो. त्याच्यानंतर विठ्ठल सोनटक्के पापनस ज्या रामनामाचं नाव घेतलं गावाचं नाव पापनस गाव म्हणायचं खाटकाचं होतं म्हणायची पण सगळं पापच एकाच रामायणामध्ये संपलं आणि तिथल्या गावकरी असणारे विठ्ठल सोनटक्के सुंदर वाचन करतात. यांनी सुद्धा ह्या कार्यासाठी 500 रुपये देणगी श्रीहरी महाराजांपाशी पाठवलेले आहे. धन्यवाद. मोबाईलवर पाठवले श्री हरी सांगे कृपा करुण गजन कृदेह गहन माझे हाती हाती पावन करी भक्षण गरुडजी म्हणू लागले भगवंत भरपूर भूक लागली काहीतरी जेवणासाठी द्या. भगवंत म्हणू लागलेले आहेत का हत्या वैर आणि ऋण हे न चुके जिंकल्या वाचून 3 गोष्टी ह्या जन्मात नाही फेडणं झालं तर पुढच्या जन्मात नक्की फेडावाच लागतात. आता उदाहरण देऊ सांगायचं म्हणलं तर परदाचा अध्याय संपायचा 2 दिवस राहिले तर 3 अध्याय आहेत असं म्हणले. भगवंत म्हणले असणाऱ्या जेवायला पाहिजे गरुडजी म्हणले भगवंतांनी सांगितलं गरुडजी त्या असणाऱ्या नकराचा आणि गजचंद्राचा ध्यान मी असणारा माझा स्पर्श झालेला आहे त्याच्यामुळे पावन आणि पवित्र झालेले आहेत. तुला भूक लागली त्यांना खाऊन टाक. गरुड जवाला ते तव देखिले विपरीत भ्रूभंग पक्षी आरार्थ सवेगदारी भूक लागली म्हणून असणारे गरुडजी त्या दिव्य ध्येय असणाऱ्या हत्तीचा नकराचा बघितला खायला धावणार तेवढ्यात गिधडासारखा असणारा भूभृंग नावाचा एक पक्षी आहे त्या पक्ष्यांनी दोघाला बी खायला सुरुवात केलेली होती. भ्रूभंग पक्षी भ्रमे गगनी गजेंद्र नक्र एकत्र दोन्ही तेने देखताची नयनी झडप मारुनी आणि भूभृंग पक्षी बी आकाशात त्याला बी भूक लागली होती काय खायला सापडतंय काय खायला सापडतंय त्याने बी त्या नकराचा आणि त्या गजेंद्राचा ध्येय बघितला ती बी आकाशातून खाली त्या दोघांच्या ध्येयापाशी उतरला. भूमंग दरिता दोन्ही तारक देखे दुरुनी गरुड येताची तळपणी भ्रूमंग धरुणी असणाऱ्या त्या भ्रूभंग पक्षाने गिधाडाने म्हणजे असणाऱ्या त्या दोघांना असणारं बघितलं तेवढ्यात गरुडजीने बी बघितलं. गरुडजीची अशी झेप येणार तेवढ्यात त्या असणाऱ्या गिधाडाने दोघा बी असणाऱ्या हत्तीला बी नकराला बी उचललं. गजेंद्र त्यावरी नकर भ्रूमंग पक्षी त्याहुनी थोरवा गरुडे उचलिता सत्वर माळा विचित्र मग गरुडाने बी झेप मारली त्याने बी त्या भ्रूभृंग पक्षाला उचललं. गरुडाच्या पायात भूभृंग पक्षाच्या खाली हत्ती हत्तीच्या खाली नकर अशी माळच लागली. गरुड बिरता भ्रूभंगाची तेने सोडिले गजन क्रांती गरुडे दरी नखाग्याची घेऊन तयाची उडाला. मग असणाऱ्या गरुडाचं आणि त्या गिधाडाचं भांडण चालू झालं कशासाठी खाण्यासाठी माझं खाद्य आहे तुझं खाद्य मला भूक लागली माझं मला देऊन टाक असं गरुडाची त्यांच्यात असणार भांडण चाललेलं होतं. तेवढ्या दोघांचं भांडण असणार तेवढ्या त्या असणाऱ्या नकातनं म्हणजे त्या गरुडजीच्या असणाऱ्या त्या भ्रूभृंग पक्षाच्या हातून नकर बी सुटला आणि ते हत्ती बी सुटला पण गरुड आणि म्हणजे सुटायला लागला ती बी काय सोडणाच. मग गरुडजीने काय केलं पुन्हा झडप मारली आणि त्या तिघांना बी धरलं. मुखी दरोणी भ्रूभंगाची नकाग्री गजन क्रांती गरुड पाय स्वस्तनाची सोयराची सेवा मग तोंडात म्हणजे त्या भ्रूभंग पक्षाला धरलं एका पायामध्ये हत्तीला दुसऱ्या पायामध्ये नकराला धरलं आणि लागलं गरुड उडायला म्हणजे
कुठंतरी निवांत स्थळ बघावं, घार झाडाची सावली बघावं, पाणी शीतळ बघावं आणि ह्यांच्यावर ताव मारावा असा विचार गरुडजीने केला. येता दे कोणी गरुडाची उल्हास कनक जांबूची सोय बोले आला देशी कागेश्वराशी. मग असं गरुडजी आपल्याला कुठं बसायचं कुठे ह्यांना खाऊन टाकायची जागा हुडकत होतं. तेवढ्यात कनकजंबू म्हणजे सोन्याचा पिंपळ आहे बरं का. कनकजंबू सोन्याचा पिंपळ आहे. मग त्या पिंपळाचं झाड म्हणू लागलं, गरुडजी या इकडे माझ्या फांदीवर बसा पोट भरून जेवा. हरी अवस्थे गजा नक्र पुनीत गरुड केवल भगवत भक्त याचा स्पर्श झाली येत मी नित्य मुक्त होईन. अहो भगवंताच्या हातून म्हणजे असणाऱ्या गजेंद्र आणि असणारा नक्र पवित्र आणि पावन झालेले आहेत. आणि हा गरुडजी म्हणजे असणारा कोण आहे? भगवंताचा भक्त, अखंड भगवंताचं नामस्मरण करताय. ह्यांचा जर पदस्पर्श जर माझ्या फांदीला झाला तर मी सुद्धा पवित्र आणि पावन होईल असा विचार त्या कनकजंबू म्हणजे सोन्याच्या पिंपळाने केला. म्हणून या 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 माझ्या फांदीवर बसा असं गरुडजीला आमंत्रण देऊ लागलाय. गजेंद्र भक्ताचे संगती नक्र पावला मुक्ती मी याची संगती नित्य मुक्ती पावे. सरळ भक्ती विरोध भक्ती असणारी नकराची नव्हतीच. नकर भगवंताला म्हणला, मी जर गरुडजीला नसतं धरलं, त्या नकराला हत्तीला नसतं धरलं, हत्ती तुला वरडला असतं का? भगवंता वरडला असतं का? आपण मी हांडा धरलं म्हणून ही वरडा त्यात, नसतं धरलं तर वरडलं असतं कस काय भगवंत असणार? अशा प्रकारचं वाईट प्रवृत्तीचा असणाऱ्या घातकी जरी नकर असता तर साधूच्या संगती मनोमार्ग गती ना कळव श्रीपती येणे पण ते. म्हणून संतन प्रथम भक्ती संतन कर संगा दुसरी रती मम कथा प्रसंगा. म्हणून साधू संतांची संगती धरा. संतांची संगती तरुण उपाय. ह्या असणाऱ्या गजेंद्राची संगत नकराने धरली. नकर तरुण गेला. मग मी बी ह्या दोघांची आणि गरुडाची संगत धरली, मी बी तरुण जाईल असं असणारा त्या झाडाला वाटू लागलं. जे जे लागले तत्संगती ते नित्य पावले मुक्ती वा. कनक जांबूत धरती गरुड प्राप्ती. जे जे लागले सतसंगती साधू संतांच्या जे जे संगतीला लागले ते असणारे मुक्तीला मोक्षाला गेले. सगळ्यात वाईट जन्म असेल तर झाडाचा, सगळ्यात वाईट. खाली म्हणतो वरी पाय. सगळ्याला जेवण कुठं नाही तोंडाकडून, पण त्यांना झाडाला खालून मुळे पडून जेवण असतं. उलटा असणारं झाडाचं असतंय. म्हणून सगळ्यात वाईट असणारं झाडाची योनी. म्हणून त्या झाडाला वाटलं ह्या पापातून मुक्त होण्यासाठी ह्या दोघांची जर संगत आपल्याला लागली, गरुडाची जर संगत आपल्याला लागली तर आपण सुद्धा मोक्षाला जातोय. म्हणून विनंती करू लागला गरुडजी, या बर का, उद्या बी या, परवा दिवशी बी या, ब्रह्मपत्र ऐकायला बी या. ब्रह्मपत्राच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसाद आहे, त्याच्यासाठी भरपूर जणांनी देणगी दिलेला आहे. मला प्रसाद बी खावा अशी विनंती जांबुवंत असणारं कनक पिंपळ असणारं सोन्याचं विनंती करू लागला. शेत योजना विस्तार माझी शाखा अत्यंत थोर ते बैसुनी खगेश्वर करी आरतीचा. खगेश्वर पक्षांचा राजा असणारा गरुडजी 100 कोस असणाऱ्या योजनाची माझी एक फांदी. निवांत त्या फांदीवर बसा आणि पोट भरून तिघांचं मांस खावा अशी विनंती तो असणारा पिंपळ करू लागला. गरुड क्षुदिने पिढीला तीशी उडता भागला ऐकोली कलक जांबूचा बोला सोय बैचला. भुकेने व्याकुळ झालेला गरुडजी होते. तेवढ्यात म्हणजे असणारा ह्या तिघांना उचलून धरून आपदून इथपर्यंत आणत फार कष्ट पावलेला होता. थकून गेलेला होता. थकला भूक लागली आणि तेवढ्यात विनंती असणाऱ्या ह्या कनकजंबूची ऐकली. म्हणून गरुडजी असणारा त्या फांदीवर हळूहळू उतरू लागले. गरुड पाय तो तरुवर जायचा का मेरू गिरीवर त्याच्या शतशास्त्र योजन विस्तार. गरुडजीनं जेव्हा त्या झाडाकडे बघितलं गेलं तर जसं काय मेरू पर्वत असावा तशा प्रकारचं मेरू पर्वतासारखं ते झाड दिसलं. हजारो फांद्यामध्ये इकडून तिकडे असणाऱ्या पसरलेल्या दिसल्या. मग गरुडजीनं काय विचार केला ऐका. श्री गणेशाय नमः, श्री पांडुरंगाय नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः,
शेत योजन विस्तार माझी शाखा अत्यंत त्वरत येते वैसोनी खगेश्वर करी आरतीचा गरोड सुदेने पिढीला तीची उडता भागला 90 190 झाली ती झाली बरोबर आहे की आता वाचायला गरोड सुदेने पिढीला तीची उडता भागला कोणी कनक जांबुने बोला स्वय बैसला शाखेशी मग असणारा भुकेने व्याकुळ झालेला ह्या तिघाचं वजन उचलून जमून गेला आणि तेवढ्यात त्याने आमंत्रण दिलं. गरुड पाहे तो दरवऱ्या जायचा का मेरुगिरी वर त्या शाखा शतसहस्र योजना विस्तार शतसंख्या झालेले किती वाचली आता 190 90च्या पुढची गेली. बरं, हा, घ्या. दयावरी शतसहस्र लक्षांतरी फळ पुष्पी संभारी तरुवरी विश्रांती त्या झाडावर म्हणजे हजारो पक्ष्यांची घरटी होती. अनेक पक्षी असणारा त्या झाड फळाने फुलाने भरलेलं होतं म्हणून आश्रयाला बसली होती. गरुडाची दोरी वाली किड्यासाठी शाकांतरी गरुडाची वेवरी गरुडामध्ये काय ताकद आहे, किती शक्ती आहे हे पाहण्यासाठी म्हणजे असणाऱ्या त्याच झाडाच्या फांदीवर म्हणजे 60,000 वाले किल्ले ऋषी त्या असणाऱ्या झाडाच्या असणाऱ्या त्या फांदीवर आली येऊन बसले. देते का मोळली कडकडीत गरुड पाये संशकित ऋषी लोमत दुष्काळात त्याला भूक लागली होती. कसं तरी खावं म्हणून ती वाले कुल्ली 60,000 ऋषी त्या नेमकं त्या फांदीवर बसले. म्हणतो ना आपण कावळा फांदी तुटाय कावळा बसाय गाठ पडली तसं म्हणलं ही बसायला ती 60,000 ऋषी बसायला गाठ पडली. फांदी कडा मोडली. आता खायचं होतं तिघाला धरून आता फांदी बी मोडली. आता त्या फांदीचं ऋषी पावताशी दुःख थोर नरक असणार ती 60,000 ऋषी म्हणजे त्या फांदीला असणारा रोम कळायला लागलं. गरुडजीनं फांदी पडताना खाली बघितलं. आता 60,000 ऋषी ही जर हे फांदी आपण जर सोडून द्यावी तर ह्यांचं जागेवर डांगण बुकणार. ही जर ऋषी जर असणार संपलं तर आपल्याला म्हणजे असणारा पाप लागल, नरकात जावं लागेल. काय करायचं दक्षिण चरणी गेला उडवली मग एका पायात म्हणजे 60,000 ऋषी असलेली ती सोन्याच्या पिंपळाची फांदी धरली. दुसऱ्या पायात नखर गजेंद्राला धरलं. त्या प्रभुंग ऋषीला तोंडात धरलं ना कशात योजने विस्तारासाठी सहस्र ऋषी दक्षिण चरणी नक्रमुखी मात्वर 100 कोश असणारी 100 कोसांतर असणारी 60,000 वाले खुल्ली ऋषी चिटकालेली फांदी एका असणाऱ्या पायामध्ये दुसऱ्या पायामध्ये गजेंद्र नकराचा द्या तोंडात भुभृंग ऋषी लागले गरगर फिरायला. गरुडाकाची भ्रमत वैसानला हे यथावस्था ऋषी समवेत दुःख एवढ्या बरोबर असणारे गरुडे आकाशात फिरत आहेत. तिथं बसू का तिथं बसू बसावा म्हणलं तर फांदी खाली चिटकली तर या फांदीच्या खाली 60,000 ऋषी तळी भारे ऋषीची वय रांगोळी महाबळी नभ मंडळी जर आपण जर बसलो त्या फांदीच्या वजनी ऋषी जर संपले त्याला दुःख होत आहे. म्हणून काय करावं बसायला चान्सच नाही. घर फिरायला लागलं. संकट गरुडा ते श्री हरी ते मग पडता भारी दाशी आठवा बहारी मग तो होऊन दीक्षिणाड घाली सुदर्शन. संकट बोललं की भगवंताचं नामस्मरण आहे का बरं का. काय बघा असणार गरुडजी नीट खायला बी ना निवांत बसायला बी ना जर का ते आई खाऊ देणार बा भीक मागू देणार अशी परिस्थिती झाली. वेगी पावे गा भगवंता काय ना करावे हातानात द्वारकेच्या राणा कुठं गुंतला शिरे धाव पाव वेगेशी भार संकटात असणार आहे. या एकतरी वेळा करी या दुःखा वेगळा दुरिताचे जाळे होनी भगवंता लवकरात लवकर धावून या म्हणजे आता मी काय करावं म्हणजे ह्या नग्न करिता द्रौपदीची पितयाने गांजिता प्रल्हादाची देवी मज पाशी म्हणजे त्या लक्षग्रहामध्ये जसं पांडवाचं रक्षण केलंस जसं म्हणजे असणाऱ्या द्रौपदीची लाज राखलीस
तर जसं म्हणजे दुर्य निवारित आला तर खांबातून प्रगट भक्त परलं तर रक्षण केलं, त्यांचा जसा उद्धार केला भगवंता तसाच माझा बी उद्धार लवकरात लवकर करा. तो तू मज विसरला शिवडी घालावया वेगे तुझा पाशी गोविंदा अरे गोविंदा आताच माझ्या समोर तो गजेंद्राचा उद्धार केला आणि माझ्यावर रुसलाव का? काय चुकलं माझ्याकडून म्हणजे का माझ्यासाठी उडी घाली ना? तुझे नाव जगत जीवन तुझे नाथ दिन माझे विघ्न निवारी. भगवंता तुमचंच नाव असणारा जनार्दन जनतेचं पालन पोषण करणं आणि तुमचं नाव जगत जीवन आहे, जगाचा आधार भगवंता तुम्ही आहेत म्हणले आणि तुम्ही अनाथाचे नाथ आहेत म्हणले आणि माझ्यावरच काय एवढं हरीशी परम भक्त तोही आनंदे नाम स्मरत नामाशी भगवंत आहे गुलक गरुड असणारा श्रीहरीचा परम भक्त आहे तरी सुद्धा असणारा तो हे आनंदाने भगवंताचं नामस्मरण करताय आणि नामस्मरण आनंदाने केलं की ब्रह्मादिकाच्या नाही ध्यानात तो या कीर्तनाच्या सोये ब्रह्मादिकाच्या ध्यानात येणारा भगवंता तो असणारा कीर्तनात डुलत राहतो म्हणून नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग नाचता नाचता देवाचा गळला पितांबर चरिता झाली नाम स्मरण स्वय विघ्न वये निर्विघ्न गरुड पावला समाधान ते अशा प्रकारचं भगवंताचं कसं नामस्मरण केलं? श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा असं भगवंताचं नामस्मरण केलं. विघ्न ते असणारं निर्विघ्न गरुडाचं झालं समाधान पावला, आनंद वाटला. भगवंताची कृपा कैसी पित्या कस पासी ते जोराशी तपासी. गरुडा कशा ठिकाणी गरगर गरगर फिरतात कृपा कटाक्षे निहाळलेल्या आपल्या पदी वैसवले बापू रुक्मादेवीवर भक्ता दिले वरदान. कसा आशीर्वाद भगवंताने दिला, कसा आशीर्वाद केला याच रूपात यावं असं नसतंय. तेवढ्यात असणारे गरुडजीला आपलं वडील कश्यप ऋषी दिसले, आनंद वाटला. पर्वतात कस पेपितात नबी होदा बैसला देखा अकस्मात आला त्वरित त्यापाशी. गंधमाला नावचा पर्वत आहे, त्या पर्वताच्या ठिकाणी असणारे कश्यप ऋषी तप करत होते. पण अचानक आकाश मार्गाने आपलं सातच्यात घरात पोरग येणार गरुडजी पण आज उशिरा कस का आले म्हणून बघत होतं. तेवढ्या कोणी गरुडाशी पाशी कोणी वाली केल्या रोशी कश्यपत्याशी प्रार्थित. मग असणारे गरुडजी अचानक आपल्या घराकडे येत आहे. कश्यप ऋषीनं बघितलं, अंतर्यामी दृष्टीने असणार कश्यप ऋषीनं बघितलं तर आपला गरुडजी असणारा त्याच्या पायामध्ये फांदे आहेत आणि त्या फांदीच्या खाली 60,000 वाले किल्ले ऋषी लोंबकळत आहेत आणि अधोमुखी खाली मुंडका वर पाय आणि असं अधोमुखी लोंबकळत आहेत. कश्यप ऋषीनं बघितलं आणि त्या वाले किल्ले ऋषीला प्रार्थना करू लागल्या. काय म्हणतात? कश्यप विधानी कर जोडून गरुड माझ्या पते दिन कृपा करूया कश्यप ऋषीनं वाले किल्ले ऋषी समोर घातलं आणि वाले किल्ले ऋषीला म्हणून हात जोडून म्हणू लागले कश्यप ऋषी नका आमच्या पोरांना वाईट नादाला लावू, त्याची संगत सोडा म्हणले असणार. जाधवला ना त्रासून गेलं होतं. कळलं कश्यप ऋषीला की या फांदीची खाली टिकवता येणार, खाली फांदी ह्याने टिकावा तर ते वाले किल्ले ऋषी त्रास पावतात म्हणून ते कश्यप ऋषीला कळलं. म्हणून कश्यप ऋषी विनंती करू लागले, प्रार्थना वाले किल्ले ऋषींची करू लागले. तुम्ही म्हणजे ह्या फांदीला सोडा माझ्यावर कृपा करा. मनोगत परमामृत माता करावी निर्मुक्त तदर्थी सामर्थ्य तुम्ही. अहो म्हणजे असणार एवढं त्या असणारे माझी एक प्रार्थना त्या फांदीचं तुम्ही असणार बाजूला विभा आणि गरुडाची असणारी मनात इच्छा आहे. आईसाठी मातृभक्ती म्हणजे असणारे पितृवचन सेवापती हीच असणारी भगवंताची महापूजा ही गरुडाची मनात इच्छा आहे. आईसाठी परमामृताने त्या परमामृताने आईची मुक्तता करायची. वनिता का
विनेता आणि कदरू मग म्हणले असणारा आई असणारे वनिता म्हणजे काय होते हा स्त्री हा असू द्या मग म्हणलं ती अजून कळणार बोल मग म्हणले असणारा अशा प्रकारे म्हणजे त्यांच्यात तुम्ही असणारा त्याला ते परमामृताने झाली ताकद द्या सामर्थ्य द्या आशीर्वाद द्या तुल करिता नूतन याचे सामर्थ्य ज्ञान येणे माता मुक्त करुणा झाला वाद विष्णूचे तुम्ही असणारा अनुष्ठान केलं ऋषीवर्यानं त्या फांदीला बसला म्हणलं ताकद नाही हो तुमचं वजन छापायचं म्हणजे ह्याला खरंच सामर्थ्य नाही ताकद नाही म्हणजे ऋषीवर्यानं असणार पण ज्यांनी म्हणजे असणारे आपल्या आईची सेवा मातृवचन सेवापती असणारे मग सेवा करायची आणि ह्या सेवेत एवढे उत्तीर्ण झाले एवढे उत्तीर्ण झालेले आहेत आईसाठी अमृत आणलं आणि आईची सुटका केली आणि तेव्हापासून भगवंताचं भांडण झालं आपण ऐकलेलं आहे आता कसं भांडण होते काय होते कसं वाहन होत आहे ते वाहन असणारं भगवंताचं झालेलं आहे गरुडाचे सामर्थ्य शाखेची मैसलो समजत बलवंत विजयी निश्चित लोकी हा मग वाले केली मी ऋषी म्हणू लागले कश्यप ऋषी आहे का तुमचा असणारा मुलगा किती बलशाली आहे किती ताकदवान आहे हे पाहण्यासाठी आम्ही फांदीला चिटकलो फार ताकदवान आहे बलशाली आहे म्हणून जाता जाता आशीर्वाद दिला स्वर्ग मृत्यू पाताळ तिने जगतात गरुडची विजयी भव कश्यपाची नमन देवने गरुडाची आशीर्वचन वाले गेल्याच्या का सोडून गेले कश्यप ऋषीने बोलणं ऐकलं गरुडजीला आशीर्वाद वाले केले ऋषीने दिला फांदी सोडल्या आणि बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी तपण्यासाठी गरुड पावला समाधान करून पिते आशी नमन पुसो आपण ते वाले केले ऋषून गेले असणार गरुडजीला समाधान आनंद वाटला कश्यप ऋषीच्या जवळ आले कश्यप ऋषीला साष्टांग गाली थोड्या जाधावर वाली केली मुक्त झालो तुझे बोलीच्या काढली ऋषी लोटांगण घालून म्हणू लागले असणारे पप्पा पप्पा असणार ऋषीवर्या तुम्ही बोलल्यामुळे वाले खिल्ली ऋषी असणार सोडून गेलं मला आनंद वाटला समाधान वाटलं म्हणले असणार कोण थार कोटे हार असणारी सोन्याच्या बिंबळाची फांदी म्हणले 100 कोस अंतराची आहे भली मोठी फांदी आहे म्हणजे कुठं ठेवून ह्या असणारा ह्या जी का पक्षी नकर आणि गजेंद्र आहेत ह्यांना कुठं बसून खाऊ सांगा ब्राह्मण दावती चळावया दिवजासी बळा ब्राह्मणाशी चालेला मग म्हणजे ह्या सोन्याच्या जर काढीला म्हणलं फांदीला बामणाने बघितलं जर म्हणजे असणार ती माझा छळ करायसाठी धावते का तर ब्राह्मण लय धनलोभी आहेत म्हणजे अजून द्यायची तशीच आहे ती जशी असेल तशी आपल्याला काय करायचं नाही पुराणात सांगितलं ब्राह्मण असणारे धनलोभी आहेत म्हणले त्यांच्या पुढे माझे काय चालत नाही पावती ब्राह्मण सांगावे ते कोण स्थान त्याच्या कानी पेचून करी भोजन सुधागरी मग असणारे गरुडजी म्हणू लागले असणारे कजोऋषी असं ठिकाण सांगा त्या ठिकाणावर ब्राह्मण मंडळी येणार नाहीत आणि मला त्रास देणार नाहीत असं ठिकाण सांगा तिथं फांदी टिकवतो आणि सर्वांचं जेवण कोणी गरुडाची कृपा उपाजली कसे पाशी दुर्गम स्थान सांगे त्याची आगमे सर्वासी म्हणून असणारं गरुडजीचं असणारं भुकेलेलं बोलणं असणारं कश्यप ऋषीने ऐकलं कश्यप ऋषी म्हणून ऐकलेलं आहे असं ठिकाण सांगतो असं ठिकाण सांगतो मनाला वाचेला आणि नव्या कुणाला तर्क काढता येणार नाही अशा ठिकाण सांगू लागले समुद्र माझारी सुलाबी पर्वत लंकागिरीच्या काठेवरी त्यावरी भोजन करी चांगल्या पुत्र आहे दक्षिण दिशेला असणार समुद्राच्या ठिकाणी म्हणजे असणार एका बाजूला सुनामी दुसऱ्या बाजूला लंका या ठिकाणी म्हणजे असणार फांदी ठेव आणि पोटभर जेवण कोणी गजपाचे वचन वर्णाच्या कागेवरून गजनग्र भूमी उडून आला पण कश्यप ऋषीचं बोलणं ऐकलं आणि ती सोन्याची फांदी घेऊन म्हणजे असणार ह्या लंका पर्वत आहे आणि असणारा सुनामी नावचा पर्वत आहे त्या पर्वतावर म्हणजे असणार फांदी घेऊन येऊ लागलं पटार निरंजन स्वर्णाच्या काते ते ठेवून गुरु गरुडे केले पै भोजन सावधान नावचा पठार आहे निर्जन आहे तिथं कुठल्याही प्रकारची लोक नाहीत आणि तिथं असणारी ही सोन्याची फांदी ठेवली कथा कुठं पडतली लंका जळून खाक व्हायला कोळसं व्हायला पाहिजे तर काळ पण लंका सोन्याची का
झाली. एका असणाऱ्या भक्ताचा नामस्मरणाचा असणारा एवढा भला मोठा असणारा प्रताप ग्रंथ करते तुम्हाला आम्हाला सांगत आहेत की पशु काय पाप पुण्य झाले ते उत्तमनीची भोगभोगीती, पण पशु पक्षी सुद्धा भगवंताची भक्ती कशा करतात, त्यांचा सुद्धा ग्रंथ कसा उद्धार करतात हे असणारं सुख महाराजांनी परीक्षित राजाला सविस्तर सांगितलेलं आहे. इथं सांगता सांगता गरुडाने ती फांदी त्या लंका पठारावर ठेवलेलं आहे, भोजन करायला सावधान केलेलं आहे, सुरुवात केली. पण प्रत्येक घासोघाशी सावधान आहे का, कृष्णार्पण श्रीराम अर्पण अशा प्रकारचं ब्रह्मार्पण घास ग्रासी कृष्णार्पण करीन ग्राचे भोजन ब्रह्मार्पण स्मरण लगेच पुरंग पक्षाचा घास घेतला की ब्रह्मार्पण, लगेच म्हणजे नकराचं भोजन केलं की कृष्णार्पण, प्रत्येक घासाला असणारा भगवंताला अर्पण म्हणू लागलं. त्या गजेंद्राची भोक्ता म्हणे ऋषिकेशी भक्त सेवी त्या अर्थाशी हरिस्मरणेशी गजेंद्राचा असणारा घास खाल्ला की लगेच भगवंत असणारा ऋषिकेश खाणारा भगवंत आहे, ऋषिकेश अर्पण मस्तू. अशा प्रकारचा भक्त अधिकार असणार खातात ते असणार भगवंताचं नामस्मरण भोजन करिता हे विधीशी पावला परम तृप्तीशी आला देशी हरिस्मरण. अशा प्रकारे गरुड असणाऱ्या भुकेने व्याकुळ झालेल्या भगवंताचं नामस्मरण करत करत चिंतन करत करत यांचा असणारा घास घेऊ लागलेला आहे. जीवन जे भक्त सेविती आपण ते कधी ती परमार्पण तृप्ती संपूर्ण म्हणून ते काय असणाऱ्या असणाऱ्या फुलम पुष्पम तोयम, जो कोणी फळ फूल मूळ भगवंताला अर्पण करतो खातो आणि भगवंताला अर्पण म्हणतो ते भगवंताला प्राप्त होतं म्हणतात. वाचा ब्रह्मारदयी बोलता आत्माराम त्याचे कर्माची प्रभाय जाणती अन्न हे उदरवरण केवळ जाण ब्रह्म. अन्न हे उदर पोटासाठी नाही, जे ज्यांनी जाणलं तेच असणार धन्य असणार आहेत का, तर हृदयाच्या ठिकाणी लक्षात ठेवा. लांबच्या देवाला का हाक मारली नाही का चंद्राने, माझ्याच हृदय भगवंत आहे. आई सर हृदय रामो भ्रांतीशी काय कामू विषया, माझ्या हृदयात भगवंत हृदयस्थ असणाऱ्या आत्माला मला त्याने आवाज टाकला गेला आणि भगवंत हरी रूपामध्ये पंक्ती सहस्रांची पंक्ती पुन्हा ती आयसे बोलती वेद श्रुतीचं भाग्य पंक्ती हरिभक्त. म्हणून पंक्ती देवाच्या संगती पंगती करावे भोजन. अशा प्रकारच्या पंक्तीमध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत मध्ये हजारो नव्हे कितीतरी पंक्ती असणाऱ्या पुनीत आणि पवित्र होतात. म्हणून असणार वेद सुद्धा सांगतात की जे भाग्यवंत आहेत नशीबवान आहेत, पूर्वजन्मी ज्याचे आशेल पुण्य येईल त्याच्या मुखी नामा येईल सदा. पूर्वजन्मीचे पुण्य आहेत म्हणून ह्या जेवणाला हिथं वाचलेले आहेत म्हणजे वाचा. स्मरण आयसे जे करीती भोजन श्री भगवान भक्ते पण जो कोणी भगवंताचं नामस्मरण करत प्रत्येक घास खातो तो म्हणजे असणारा भक्त नसतो, भगवंत भक्त असतो. म्हणून बघा कृष्ण अर्पण केलं की देवाला प्राप्त होतं, पण आपण कृष्ण अर्पण करत नाही, मी केलं मी करतोय असं म्हणतो. ऐसे भोजन प्रयोक्ती गरुडाची झाली परम तृप्ती, त्याने घेवाया विश्रांती केली आयती ते अवतारा. अशा प्रकारे भगवंतानी जेवण केलं, त्याची भूक भागली, गरुडाची भूक भागली. आता थोडी विश्रांती डुपली घ्यायची ना, जेवलं की जरा असणारा विश्रांती घ्यावी असं वाटलं, मग कुठं घेतात आहे का. भारेसी ब्रह्माता अंतराळी गरुड भागला महाबळी, गेले पाहुनी पाकातळी केली ते वेळी निद्रा. मग म्हणजे असणार ह्या ठिकाणच्या वयाने दमन दमन भागलेला पचून जेवला. ह्या प्रपंचाचा दास सुखे करी काम, प्रपंचाचा सुखाने काम केलं पण भूक लागली होती, पचून ताव हाणला. मग आता आळस आला, पार आपल्या पंखाखालीच गरुडजीनं झोप हाणली. आयसी घेऊन विश्रांती गरुड कैसा गेला शीघ्र गती, भगवत भक्त पद प्रयुक्ती भाग्य प्राप्ती लंकेशी. अशा प्रकारचा असणारा ह्या गरुडजीने असणारी विश्रांती घेतली आणि विश्रांती घेऊन म्हणजे असणार शीघ्र गती गरुडची असणारे तिथून ओळखून गेलेला आहे. अशा प्रकारे भगवंताची असणारी प्राप्ती पद
भाग्यानेच प्राप्त होत असतं. बोला बापू त्यांना. म्हणून बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बरं का. भाग्य लागतं, नशीब लागतं, प्रारब्धच लागतं का. तर प्रारब्धची वाढे धन, प्रारब्धची वाढे मान आणि प्रारब्धची मिळे अन्न. प्रारब्धात असलं तरच अन्न मिळतं, प्रारब्धात असलं तर धन वाढतं, प्रारब्धात असलं तरच मान मिळला जातो. गरुडाची नके स्पष्ट लंकेशी रुदलिया तिकट पळता पर्जन्याचे वावाट झाले त्रिकुट हाती थोर. मग या ठिकाणी असणारा लंकेवर त्या पर्वतावर बसलेले होते. तिथे असणारी गरुडाची अशी तीन असणारी नख रुतली, एवढी भाराने रुतली की तिथं असणारे जसं चर पडावी तशा पडल्यानं धोधो पाऊस पडला. आणि पाऊस पडल्यामुळे पाणी तिथून वाहून वाहून घर्षण दगडाचं आणि त्या पाण्याचं होऊन तिथं म्हणजे असणारं लंकेचं त्रिकूट बनलं. जसं म्हणजे तीन ओंगर असावीत तशा प्रकारचे ही त्रिकूट लंकेच्या ठिकाणी बनलं. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री सीतारामचंद्राय नमः, श्री गुरुवाद्याय नमो. आईसे घेऊनी विश्रांती गरुड कैसा गेला शीघ्र गती बघत्वा पत भगवती झाली बोली. झाली ती पुढची. गरुडाची नके स्पष्ट लंकेची रुतली तिकट पडता पर्जन्याची वावट झाले त्रिकुटी अति थोर. कुबेरा करिता लंका शहराची निर्मिती कुबेराची अलकावती कुबेराची अलकावती रावणे हिरोणी घेती वस्ती त्याची वरुणी प्रजापती लंकापती तो केला. गणेश गणपतीला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूला चरण जाऊन कथेचं अनुसंधान हे त्रिकूट तयार झालेलं आहे तिथं. आणि त्रिकूट झाल्यानंतर ही लंका नगरी का निर्माण झाली, कशी झाली, तर कुबेराची एक अलकावती नगरी आहे. त्या अलकावती नगरीवर राजा रावणाने त्या ठिकाणी असणारा चढाई केली आणि मग ती अलकावती घेण्यासाठी घेतली. आणि असणारा कुबेर असणारा सावतर भाऊ असताना सुद्धा त्याला हाकलून दिलं. आणि कुबेर असणारा ब्रह्मदेवाकडे गेला, गारानं सांगितलं आणि म्हणून अलकावतीपेक्षाही सुंदर असं नगर आणि लंका त्या ठिकाणी बनवलं गेलं आणि ती राजा रावणाला दिलं. विश्वकर्म ते घेऊन सोय येऊन चतुरानं निर्माण केले लंका भुवन दुर्गा दारुण दुर्गमा. कसं बनविलं, कारण विश्वकर्मा असणारा देवांचा असणारा कारागीर आहे, गौंडी आहे. त्या ठिकाणी एका क्षणात असणारं कसलंही सुंदर असणारं नगर बनवू शकतो. आणि त्या विश्वकर्माला ब्रह्मदेवानं आज्ञा दिली आणि या त्रिकुटाच्या ठिकाणी लंकेची निर्मिती करून टाकली. विश्वकर्माने जाळून कडे त्रिकुट सज्ज केले गाडे लागन लगे मागे पुढे चौकडे दुर्धर खंडन त्या ठिकाणी निर्माण झाला. चारी बाजूनही असणारा समुद्र आहे, मध्ये त्रिकुटावर त्या ठिकाणी कडं जी असणारं होतं ते कडं त्या ठिकाणी छाटलं गेलं आणि असणारं दुर्गम असं असणारं नगर. त्या नगरामध्ये कुणालाही येता येऊ नये, कुणी आक्रमण करू नये अशी असणारी व्यवस्था त्या लंकेची आणि विश्वकर्म्याकडून ब्रह्मदेवानं करून घेतली. पण लंका मागिलीकडे सुळळ शोभे लंके पुढे निळबागडे अवघडे दक्षिणेकडे दुर्गमा. दुर्गम असं नगर त्या ठिकाणी तयार केलं आणि लंकेच्या पुढे असणारा सुवेळा नावाचा पर्वत अतिशय असणारा शोभून त्या ठिकाणी दिसत होता. आणि लंकेच्या बागच्या बाजूला त्या ठिकाणी पडलंकेची निर्मिती केली असं असणारं सुंदर नगर आणि विश्वकर्म्यानं बनवलं. तया लंकेच्या शिखरी
कनकशा होती वरी आगी लावती पूज करी शाका एक सरी रस झाली. आणि मग या आता कथा झाली कवा फार पुराणाच्या ठिकाणी झालेली कथा आहे. त्या ठिकाणी ज्यावेळीच गजेंद्र नकराचा उद्धार झाला त्यावेळीच या असणाऱ्या गरुडानं ती फांदी त्या त्रिकुटावर नेऊन ठेवलेली होती. आणि ती ठेवलेली फांदी असताना ज्यावेळेस हनुमंतराय लंकेच्या ठिकाणी गेले आणि असणाऱ्या लंकेला त्या ठिकाणी अग्नी लावला गेला त्यावेळेस असणारी ती फांदी त्याच्यावरच होती. आणि अग्नीमुळे त्या ठिकाणी असणारं ते फांदीचं आणि असणारं वितळलं गेलं आणि सगळ्या लंकेवर त्या ठिकाणी सोन्याचा लेप बसला. हनुमंते जाळली लंका सुवर्णाची ओतिली देखा भगवत्वाचा वाका दुःखदायक सुखरूपान. त्या असणार नीट वाचकी. हनुमंते जाळली लंका सुवर्णाची ओतिली देखा भगवत भक्ताचा भगवत भक्ताचा वाका दुःखदायक सुखरूपान. तर या ठिकाणी नाथमाऊली वर्णन करतात ज्यावेळी हनुमंताने हे असणाऱ्या लंकेचं दहन केलं मग हे असणारं नगरच जायचं म्हणल्यावर आपण काय म्हणणार ही दुःखाभूत असणारी घटना आहे. पण भगवत भक्ताच्या हातून दुःखाभिभूत जी घटना घडली गेली तरी ती पुरा असणारी सुखदायक बनली जाती. ही असणाऱ्या लंकेची राख व्हायच्या ऐवजी लंका सोन्याची बनली गेली. शाखा बहुकाळ पडली राहे शेवाळी खडक प्राये तेने उपचिली जाये लक्ष नये कोणाशी. मग एवढी मोठी असणारी शतयोजन म्हणजे 400 कोस लांबीची फांदी होती. साधारण नव्हती त्या ठिकाणी असणारी. आणि 400 कोस लांबीची फांदी असणारी सोन्याची मग लोकांनी का नेली नाही. सोनं कुणाला नको वाटतं का. पण त्या त्रिकुटावर ठेवल्यानंतर अनेक वर्ष पाऊस पडल्यानंतर तिला शेवाळ चाललं होतं. आणि शेवाळ चालल्यामुळे कुणाच्या लक्षातच येत नव्हतं की इथं सोन्याची फांदी आहे असणारी त्या ठिकाणी झाकाळलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी कुणीच त्या असणाऱ्या फांदीकडे बघत नव्हतं. अशी असणारी अवस्था निर्माण झाली होती. मारुत प्रळयवनी लंका जाळी ती तिघी जणी शाखा होतली रस होवणी लंका भुवनी हेममय. आणि मग ही असणारी लंकेचं दहन केलं. एकट्या हनुमंतांनी नाही केलं, 3 जणांनी केलं. त्या ठिकाणी असणार एक असणारे वायुदेव सामील होते, दुसरा असणारा अग्निदेव सामील होते आणि तिसरा असणारे हनुमंतराय. ह्या 3च्या संगनमतानं हे असणाऱ्या दोघाचे वडील असणारे वायुदेव आहेत आणि असणाऱ्या आपल्या मुलाच्या असणाऱ्या सामर्थ्यानं त्या ठिकाणी सहकार्य करून ही असणारी आणि लंका त्या ठिकाणी असणारी दहन केली. आणि जसा अग्नी भडकला गेला वायुदेवानं जोरात त्या ठिकाणी आपल्या असणारी ताकद लावली आणि त्यामुळे भडभडाट त्या ठिकाणी असणारी लंका पेटली. आणि लंका जशी जशी अग्नी प्रज्वलित होईल तसं असणारी ती फांदी वितळली गेली आणि असणारी राख व्हायच्या अगोदर ऐवजी सगळ्या घरावर असणारा सोन्याचा लेप होऊन बसला गेला. हनुमंत जाळीता देखा हेममया होतीला शाखा तो पासून सुवर्ण लंका समस्त लोक अनुवाद. सगळ्यांना माहित आहे की लंका राजा रावणाची कशी होती, सोन्याची होती. मग रावणानं बनलेली नव्हती त्या ठिकाणी. हनुमंतानं जाळल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या लंका सोन्याची बनली. त्यावेळेपासून असणारे सर्व जगविख्यात लंका सोन्याची असं असणारं नामाभिधान पडलं गेलं. कपिने करता लंका दहन लंका झाली सुवर्ण वर्ण मग सीते पाशी येऊन केले नमन साष्टांगी. हनुमंतरायानं लंकेचं असणारं दहन केलं आणि लंका दहन करून असणाऱ्या हनुमंताने पुन्हा तिथून उड्डाण मारलं. अशोकवनाच्या ठिकाणी सीतामाई बसली होती तिथं येऊन साष्टांग प्रणिपात केला. नमस्कार करुणी सीतेची शीघ्र भेटवा श्रीरामाची हनुमान आज्ञा पुषेतीशी अति त्वरेशी जावया. हनुमंतांनी सीतामाईच्या समोर नतमस्तक झाले, प्रणिपात केला, साष्टांग दंडवट घातला
आणि असणाऱ्या हनुमंताला एवढं त्या ठिकाणी उत्साह झालेला होता की कधी मी माझ्या स्वामीच्या चरणावर जाऊन नतमस्तक होईल, ही असणारा मनाचा त्या ठिकाणी असणारं आणि त्या ठिकाणी वेध लागलेला होता. आणि म्हणून त्या ठिकाणी सीतामाईची आज्ञा त्या ठिकाणी मागू लागले की माई मला परवानगी द्या, मला स्वामीचं दर्शन घ्यायचे अशी विनंती केली. भेटवया निज स्वामीशी पुराणाले हनुमंताची, बहुतर कधी उल्हासी तळपे आकाशी कपिपुच्छ. एवढा उल्हास झाला हनुमंताला की असणाऱ्या स्वतःच्या स्वामीचं मी दर्शन कधी घेईल, म्हणून रोमांच त्या ठिकाणी हनुमंताच्या शरीरावर ताट उभा राहिले गेले. आणि एवढं असणारं मन उल्हासित झालं आणि म्हणून त्या असणाऱ्या उल्हासित असणाऱ्या आनंदाच्या भरामध्ये आणि सीतामाईला आज्ञा पुसू लागले की मला परवानगी द्या, मला प्रभूचं दर्शन घ्यायचं आहे. मने कवळविले श्रीरामाची श्रद्धा सिद्धीची पायापाशी, आज्ञा पुसावया तियेची एकाग्रतेची तिष्ठत. काय हनुमंताची अवस्था झाली. नाथमाऊली वर्णन करतात हनुमंताचं मन रामाच्या चरणावर जाऊन जडलं गेलं आणि असणारं त्या ठिकाणी श्रद्धा मात्र सीतेमाईपाशी त्या ठिकाणी व्यक्त करू लागली की स्वामीकडे जाण्यासाठी मला तुम्ही आज्ञा द्या. म्हणून हात जोडून सीतामाई पुढे हनुमंतराय उभा राहिले. ऐसे देखुनी हनुमंता उल्हास जानकीचे चित्ता, मारवया लंकानाता शीघ्र रघुनाथा नावे. आणि अशी विनंती हनुमंतरायाने सीतामाई पुढे केली. आणि सीतामाईने ओळखला आता आदिमाया आदिशक्ती त्या ठिकाणी असणार, लक्ष्मीचा अवतार आहे. आणि सीतामाईला सगळं मनोगत हनुमंताच्या मनातलं कळून चुकलं की किती प्रभूचं दर्शन घेण्यासाठी हा असणारा हनुमंतराय किती मन उल्हासित झालेलं आहे. मन केव्हाच रामचरणावर जाऊन जडलं गेलं, फक्त आज्ञेसाठी माझ्या पुढे त्या ठिकाणी हात जोडून उभा आहे. म्हणून त्या ठिकाणी तिला असणारा एवढा आनंद झाला. आणि आनंदाच्या भरात आणि हनुमंताला म्हणू लागली, या असणाऱ्या दुष्ट राजा रावणाचा अंत करण्यासाठी तुझ्या स्वामीला घेऊन लवकर ये. ऐक हनुमंता सावधान, तुझ मी देते आशीर्वचन, मार्गी बांधून न शके विघ्न, राम चितन पावती. आजपर्यंत सीतामाईने आज्ञा दिली, परवानगी देऊ लागली, पण पुन्हा आणखी त्या ठिकाणी हनुमंताला उद्देशून सीतामाईने सांगायला सुरुवात केली की हनुमंता सावध होऊन ऐक म्हणले त्या ठिकाणी असणार, मी तुला आशीर्वाद देते की असणारा एवढा मोठा 400 कोस लांबीचा समुद्र मार्ग आणि क्रमण करिता असणार कसलंही विघ्न तुला बाधा करू शकणार नाही. कारण तुला असणारा प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी असणार आणि प्राप्त झालेले आहे. आणि ज्याच्या नामानं त्या ठिकाणी सगळ्या विघ्नाचं निरसन होतं तो स्वयं मालकच तुझा असणारा स्वामी बनलेला आहे, असा आशीर्वाद दिला गेला. ऐकोणी सीतेचे वचन, हनुमान गाली लोटांगण, वंदनी सीतेचे चरण, केले उड्डाण वानरे. सीतामाईचं वचन ऐकलं हनुमंतानी, आनंदानं भारावून गेलेला हनुमंत. आणि हनुमंतराय असणारे आज्ञेचे किंकर होते. आनंदानं सीतामाईच्या पुढे गडगड असणारं लोटांगण घातलं आणि नमस्कार सीतामाईला केला आणि तिथून रामाकडे जाण्यासाठी उड्डाण केलं. एका जनार्दनी चरण, हनुमंताची श्रीराम दर्शन, तेथील गोड निरोपण, सावधान अवधारा. नाथ माऊली आपल्या सद्गुरू एकनाथ जनार्दन माऊलीला शरण जाऊन सांगतात की रामाचं दर्शन घेणार आहे. आता उद्याच्या अध्यायामध्ये हनुमंतराय जाणार, रामचंद्राचं त्या ठिकाणी दर्शन होणार. आणि रामचंद्राचं आणि हनुमंताचं दर्शन झाल्यानंतर जे ऐक्य झाल्यानंतर जे कथानक उद्याच्या अध्यायामध्ये ते अतिशय गोड आहे म्हणून सांगतात. एवढं गोड आहे म्हणजे त्या ठिकाणी असणार, किती बी वेळा गोड गोड म्हणलं तर कळणार का त्या ठिकाणी असणार. मुक्याने खाल्ला गुळपरी सांगता नाही ती गोडी. मुक्या माणसानं गुळ खाल्ला, त्याला विचारलं
कसं काय लागतंय ती म्हणे उद्या ये तिथली गुढी तुला चाकायला मिळेल मी सांगणार नाही. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदर कांड एक कारटिका एक गजेंद्र उदाहरण गजेंद्र उदाहरण हनुमान श्रीराम दर्शन द्वादशमाध्याय गुरु श्रीकृष्णार्पणमस्तु शिवं भवन्तु पुण्डरीकवरदं हरे विठ्ठल श्री भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान